नमस्कार मित्रांनो, हे बघा आपली गरीबाची गाय जाणलेली आज. आमच्याकडे काय वेलेली म्हणतात का जाणलेली, आमच्याकडे जाणलेली म्हणतात. हे बघा पाच बकरी होती ना, किती सुंदर बकरे बाय. बोकडे कोणता आहे? शिव बोकडे आहे काळा आणि ही पाठ आहे भांडी पाठ छान. हे बघा मित्रांनो, ही आमच्याकडे लहानपणापासून ही आता तिसऱ्यांदा जणली आपल्याकडे. ही पाठ हिची आई आणली होती, फक्त एकच केळी घेतली होती आपण सुरुवातीला. हिची ही एक आणि एक बोकड होता, तो बोकड विकला आपण 10,000मध्ये. आणि आता ही तिसऱ्या वेळेस जणली आपल्याकडे. पहिल्यांदा पण पाठ बोकड दिली होती ना, सुरुवातीला 2 बोकड दिली होती. सुरुवातीपासून 2 बकर दिली. बघा किती सुंदर आहे बोकडे येऊ पाठी. इतके जाऊन काय करायचं. हे बघा आता जाणलेली शेळी. तिला आपण आता काहीतरी खायला ठेवणार आहे. तिचं हे करू अगोदर. मित्रांनो, पहिले किळा पडत टायमाला शेळीचं दूध खाली कधी पिवायचं नाही, कारण त्याच्यामुळं काय होतात, मुंग्या लागतात, हे होतात, तर ते चांगलं नसतं. त्याच्यामुळं असं कसं तरी पिवायचं. आणि हे बाजूला टाकून द्यायचं, जेणेकरून मुंग्या झाल्या नाही पाहिजे. पाणी टाकून आता पावसाळ्याचे दिवस आहे, त्याच्यामुळे जागा तरी थोडी बरी आहे आपल्याकडे, कोरडी जागा आहे. आताच पाऊस झाला आमच्याकडे. हो, ते खुंदडी पाय गेली ती दुसरी. बाई उठायचा प्रयत्न करा. सुंदर बकरी, त्यांना आता आपण थोडं पाजणार आहे. किसन करून जमत नाही मित्रांनो. हे बोकड्या का काळा? हे चांगला मोठा आहे. उठला 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 उठला. दोन्ही संघच उठते काय करणार. ते त्याच्या मनानंच उठते ते. आई आई उठला. लावल्याबरोबरच कशी पिते पाणी, काहीच कळत असं पाठीने. पहिले सोन्यावानीच बोकडे होते. काय धरतो तिला बांधली कुठची मारली. सुरुवातीचं दूध 2 वेळेस करून थोडं थोडं पाजायचं, 2दा, जेणेकरून कवळं दूध असल्यामुळं एकदाच जास्त पाजायचं नाही. लांब एकदाच कधी कवळं दूध पाजायचं नाही, थोडं थोडं पाजायचं. आता थोडं पाजलं की एकदा दिवस मग आता थोडं पाजायचं.
असं वाढावं सुट खाऊ ना काहीच कमाले होते जनावरांचे जास्त पाजून नाही त्याला पाजून थोडं हा कसं करणार ना पाण्यात मोकड्या ते असं हां इकडे इकडे हां इकडे नाही ना ते आता पिले ना त्याला तव काही घेईन आता जरूर बाबा कसून हा कशी उरेल पाठ हे काय टावर जवळ मित्रांनो आता बकरं पाजली आपण थोडी थोडी आता काय करायचं गेला एवढं जवळ आपण सोपला हिला थोडं खुराक ठेवावं लागेल आता कारण काय होतं मित्रांनो खुराक ठेवला की लवकर जार पडतो ठीक आहे त्याच्यामुळं आपण हिला आता मक्का चारणार थोडी गहू नाही आता हिला मक्का चारणार आपण हे बघा पिल्लं बघा हे पिल्लू कसं हा हा नाही एक जवळ जाणं कारण काय होतं जार लवकर पडतो मित्रांनो थोडंफार पोटात असलं की जार लवकर पडण्यास असते मग तुला आता मक्का चारत आहोत आपण मक्का चारल्यानंतर आपण तिला बांधणार आहोत आता पिलांची सोय थोडं तिला सुकली की मग पिलांना पण करून टाकू एका साईडला आता हे पाऊस असल्यामुळे थोडं ओलं आहे जरसं आता जरसं पुसून पासून काढू थोडं पुसपास करू त्यांची किती गोंडस बकरं आहे बघा हे नंबर 1 आहे बघा मित्रांनो पिल्लं बी पहिल्यापासून असे स्ट्रॉंग पिल्लं असतात आता असं पोलन पण चालू होतं आता पोलन थोडं राहिलेलं करायचं पण आता शेळी जाणल्यामुळं थोडा वेळा इकडं जाणार नंतर आपण पोलन करणार पावसाळ्यात थोडं पिल्लांचं जास्त सांभाळावं लागतं पिल्लं कारण की लहान पिल्लांना बिमार पडण्याची याची शक्यता वाटते जास्त हिचं जवळपास आता 6 बकरं झाले मित्रांनो आपल्याकडं ही तर आपल्याला हिच्या आईला आणलं होतं आपण 15,000 ही आणि एक बोकड होता खाली यांचे एका बोकडावरच पैसे वसूल झाले आपले आणि ही एक्स्ट्रामध्ये होते आता हिनं पण आपल्याला भरपूर काही धन दिलेलं आहे मित्रांनो
एक शेळी तुम्हाला किती धन देईल मी सांगू शकत नाही आपण. जर पाठी जर लगातार ठेवत जर गेलो आपण तर किती धन वाढतंय याचा विचारच नाही करता येत आपल्याला. इतकं धन वाढू शकतं मित्रांनो. चला तर मित्रांनो, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जवान जय किसान मित्रांनो.